नमस्कार मैत्रिणींनो, मी उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे. मैत्रिणींनो, आज मी प्रिन्स कट जो ब्लाऊज आहे तो अस्तरला बॅकची डिझाईन जे आहे, तर आपल्याला अस्तरला डिझाईन बनवायची आहे. म्हणजे अस्तर बॅक डिझाईन म्हणतात त्याला. तर त्या पद्धतीची डिझाईन बनवायची आहे. तर ते तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्या नंतर तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती मिळून जाईल, जेणेकरून तुम्हीही स्वतः ब्लाऊज तुमचा असा फॅन्सी ब्लाऊज जे आहे ती शिवू शकतात घर बसल्या. तर या पद्धतीने तुम्हाला मराठीमध्ये सविस्तर माहिती अशी सांगत असते. व्हॉट्सअपलाही मला पेपर पॅटर्न बद्दल कॉन्टॅक्ट करत असतात. त्यांना खूप इच्छा आहेत किंवा घ्यायचे आहेत पेपर पॅटर्न प्राईजबद्दल किंवा हे सर्व काही तुम्हाला माहिती जी आहे ती मी व्हॉट्सअपला तुम्हाला सांगत असते. प्लीज रिक्वेस्ट आहे की कॉल काय करू नका तुम्ही, कारण कॉल उचलायला वेळ भेटत नाही आणि मला तुमचे मनही दुःख वाटत नाहीत की तुमचा कॉल नाही उचलल्यावर मला वाटतं की खरंच त्याच्यासाठी मी व्हॉट्सअप नंबरला तुम्ही जे काही तुमचे प्रश्न आहेत ते तुम्ही तिथे विचारू शकता. सर्व काही तुमचे ब्लाऊज पेपर पॅटर्नबद्दल जे प्रश्न आहेत ते तुमचे व्हॉट्सअपला मी सॉल्व करेन. कारण आपल्याकडं बऱ्याच मैत्रिणींना माहिती झालेलं आहे की आपल्याकडं ब्लाऊजची रेडीमेड पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत आणि मी पेपर पॅटर्न ठेवून कस्टमरचे ब्लाऊज जे आहे ती कशा पद्धतीने कटिंग करत असते किंवा टीच करत असते हे सर्व तुम्हाला माझ्या चॅनलवर सबस्क्राईब केल्याच्या नंतर सर्व काही माहिती मिळून जाईल. त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल, जेणेकरून छोट्या छोट्या जी गोष्टी आहेत ब्लाऊजबद्दलच्या त्या तुम्हाला सर्व काही शिकायला मिळतील. आणि एक सांगायचं आहे की तुम्ही खूप साऱ्या जणी पाहत आहेत, लाईक करायला विसरत आहेत. कारण लाईक केलं, तुमचं लाईक ही खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही जर लाईक केलं तर पुढचं ज्या मैत्रिणी नवीन जोडलेल्या असतात त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचवायला म्हणजे सपोर्ट मिळतो. त्यासाठी तुमचं लाईक खूप महत्त्वाचं असतं. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे जी कटिंग करणार आहे याचं मी हे तयार केलेलं आहे. पाहू शकतात बॅकची डिझाईन तयार केलेली आहे अस्तरला. तर इथे आता हे पहा, अशा प्रकारे या पद्धतीने अशी बॅकची डिझाईन अस्तरला बनवलेली आहे. आता हे वेअर केल्याच्या नंतर तुम्हाला खाली छान दिसन असं दाखवण्यापेक्षा. आणि प्रिन्स आहे हा पण, आणि हेच सेम ब्लाऊज आहे असाच, फक्त कलर वेगळा आहे. तर याचा मी शूट केलं नाही, म्हटलं की त्या ब्लाऊजचा शूट करून तुमच्यासोबत मी शेअर करेन. तर हा सेम ननंद भाऊजाईचा ब्लाऊज आहे. हा ब्लाऊज मी कट करणार आहे आणि याचा टीचही बॅकची डिझाईन जी आहे तीही तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि कटिंगही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर प्रिन्स कट कशा पद्धतीने कट करायचा आहे हेही तुम्हाला आज मी याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याची बॅकची डिझाईन पाहायला मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून मी जे जे व्हिडिओ अपलोड करेन, सबस्क्राईब त्याच कारणासाठी करायचं असतं की मी जे व्हिडिओ अपलोड केला ते अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन मिळत असतं. त्यासाठी सबस्क्राईब करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला दाखवत आहे की 2-3 दिवसाखाली हा मी ब्लाऊज कटिंग दाखवली होती. याची रेडीमेड पेपर पॅटर्न जे आहे ते ठेवून मी हा ब्लाऊज कट केलेला आहे. ज्या मैत्रिणींनी पाहिले असेल कटिंगचा व्हिडिओ 2-3 दिवसाखाली अपलोड केला होता. याला मी आरी वर्क केलेला आहे, पाहू शकता. या पद्धतीने हे सर्व मी आरी वर्क केलेला आहे. तर अशा पद्धतीने हा आरी वर्क केलेला आहे हा ब्लाऊज. तर इथे बाहीलाही आरी वर्क केलेला आहे. हे पहा, असे इथं दिसत असेल तुम्हाला. तर या पद्धतीने आरी वर्क केलेला आहे. तर लग्नाचे आता खूप साऱ्या तारखा आहेत, त्याच्यामुळे काम जे आहे ते भरपूर पडलेलं आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ जे आहेत ती माझ्या मागे पुढे होत आहेत, त्याबद्दल सॉरी बरं का. तुम्ही खूप साऱ्या जणी वाट पाहत असतात, तर त्याबद्दल म्हणजे माझंही कोशिश असते की तुमच्यापर्यंत लवकर अपलोड करावं व्हिडिओ म्हणून. पण हे काम ब्लाऊजचे कस्टमरचे द्यायचे किंवा पेपर कटिंगचे काम द्यायचे किंवा कस्टमर ऑनलाईन क्लासेस चालू असतात त्यांचे क्लास घ्यायचे आणि राहिलेला वेळ तुम्हाला तुमचे जी काही मेसेज आहेत ती वाचून मी तुमचं रिप्लाय देत असते. आणि खूप सारे आता ह्या तारखा असल्यामुळे माझ्या मागं थोडंफार काम चालू आहे, म्हणजे खूप सारं आहे, थोडंफार नाही. तर खूप सारे असे ब्लाऊज पडलेले आहेत आता. ते काय मी तुमच्यासोबत शेअर करत नाही, कारण इकडे पाहू शकतात किंवा इकडे समोर आता सर्व काही मी दाखवत नाही. व्हिडिओ जो आहे तो मेन आपला राहून जाईल त्याच्यासाठी. तर ते त्यानंतर हाही मी लग्नासाठीच ब्लाऊज तयार केलेला आहे, हे पाहू शकता.
बॅकनेकची बोटनेक आहे. हा बोटनेकमध्ये बॅक साईडला नेटचा कपडा आहे आणि हा पण नेट आहे. आणि याला अस्तर मी बाहीला जो अस्तर आहे तिथे लावलेला नाही आहे, पाहू शकतात. इथे रेडीमेड त्या ब्लाऊज पीसलाच आलेलं होतं. हेही अशा पद्धतीने हात तयार केलेला आहे, पाहू शकतात. इथे डिझाईन आलेले आहे. तर ह्यालाही मी हे कस्टमरचाच ब्लाऊज आहे. तर या पद्धतीने छान छान डिझाईन जे आहेत ती तुमच्यासोबत शेअर करून म्हणते, पण खूप सारा वेळ जातो. मग शूट करायचं, मग जसा वेळ भेटेल तसा मी तुमच्यासोबत शेअर करत असते. पण मी ब्लाऊज कोणते शिवलेले आहेत तेही तुम्हाला दाखवत असते. तर आता मी हा ब्लाऊजचा प्रिन्स कट कशा पद्धतीने कट करायचा आहे कपड्यावर ते तुम्हाला व्यवस्थित अशी स्टेप बाय स्टेप माहिती सांगणार आहे. तर चला मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करू. आणि ह्याची बॅकची डिझाईन जी आहे अशी अस्तरला, आतल्या अस्तरला कशी डिझाईन बनवायची हेही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आपले दररोज दुपारी 2 ते 2:30 दरम्यान आपले व्हिडिओ जे आहेत ते अपलोड होत असतात. तर ते तुम्ही पाहायला विसरत जाऊ नका. त्या कमेंटवरही मला व्हिडिओ बनवायचा आहे. तर चला मैत्रिणींनो, असाच व्हिडिओ मी बनवून तुमच्यासाठी कमेंटवर. तर आणि पार्सल येतात का नाही, ही अशा बरेच प्रश्न आहेत, ते तुम्हाला 2-3 दिवसाच्या व्हिडिओ खाली मी सांगून देईन. तर सध्या तर आता 2-3 दिवस, 1 तारखेपर्यंत मला काही टाईम नाही आहे, त्याच्यामुळे 1 तारखेच्या नंतर तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं देईन. तर ऑर्डर करायची असेल तर खाली स्क्रीनवर नंबर आहे, तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. चला मैत्रिणींनो, भेटूत पुढील म्हणजे चालूच आहे व्हिडिओ आपला. फक्त हा प्रिन्स कट जो आहे तो आपल्याला कट करायचा आहे डायरेक्ट कपड्यावर. तर चला सुरू करू. तर हे पहा, अशा प्रकारे हा नेटचा ब्लाऊज आहे. आता हा आपण प्रिन्स कट जो आहे तो आपल्याला कट करायचा आहे. 32 साईजचा आहे. तर अशा प्रकारे हा अस्तर घेतलेला आहे मी. तर हे पहा, अशा प्रकारे अस्तर घेतलेला आहे. तो ओपन बाजू पुढच्या साईडने ठेवायची आहे, पाहू शकता. आणि या साईडने आपल्याला बंद बाजू करायची आहे. आता आपल्याला इथून इकडे उंची टाकायची आहे. पाठीमागलची उंची आणि पुढची उंची जी आहे ती टाकून घ्यायची आहे. हा कस्टमरचाच ब्लाऊज आहे. तर हा पहा, तर ही तयार उंची जी आहे ती 14 करायची आहे. 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे. 14 मध्ये 1 इंच घेतल्याच्या नंतर 15 उंची टोटल घ्यायची आहे. पाठीमागलची उंची जी आहे ती 15 घ्यायची आहे. पुढची उंची जी आहे ती आपल्याला 15 घ्यायची आहे. अशा प्रकारे मार्क केलेला आहे. छातीचा चौथा भाग जो आहे हा 32 साईजचा आहे. तर छातीचा चौथा भाग किती येणार आहे? 8. 8 मध्ये आपल्याला 2 इंच मिळून घ्यायचं आहे. टोटल घडी आपली 10 ची होणार आहे. तसंच आपल्याला या साईडनेही 10 वर मार्क करायचं आहे. या साईडने आपलं 15 ची मार्किंग बरोबर आलेली आहे का ते चेक करायचं आहे. आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही पट्टीही वापरू शकता. पट्टीच्या सहाय्यानेही अशा प्रकारे या रेषा ज्या आहेत ती तुम्ही आखून घेऊ शकता. हे पहा, तसंच आता आपण इथूनही हा बॉक्स तयार करून घेणार आहे. या साईडने आपण 10 वर मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि उंची आपली 15 आहे का चेक करायचं आहे. तर परफेक्ट 15 आहे. तर इथून आपण आता हा बॉक्स तयार करून घेणार आहे. जसं की आपण पाठीमागलचा केलेला आहे तसाच आपल्याला पुढचाही करायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे हा 2 बॉक्स तयार केलेले आहेत. तुम्ही डायरेक्ट कपड्यावर जर कटिंग करत असताल तर अशा प्रकारे तुम्ही कटिंग करून घेऊ शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, शोल्डर जे आहे ती पूर्ण शोल्डर 32 साईजला आपल्याला 5 टाकायचं आहे. गळा रुंदी जी आहे ती 2 टाकायची आहे. मोंडा जो आहे तोही आपल्याला 5 टाकायचा आहे. 32 साईजला किती टाकायचा आहे? 5. तसंच या साईडनेही 5 वर मार्किंग करायचं आहे. आणि हा आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर हे 5 आलेलं आहे का या साईडनेही चेक करायचं आहे. म्हणजे आपले मापे जे आहेत ती परफेक्ट ॲक्युरेट मध्ये अशा प्रकारे दिसत असतात. आता आपल्याला मागील मोंड्याची खोली जी आहे ती 1.25 घ्यायची आहे. पुढच्या मोंड्याची खोली जी आहे ती आपल्याला 1.25 घ्यायची आहे. नंतर हा 5 आहे, 5चा मध्य करायचा आहे 2.5. या साईडने छातीचा चौथा भाग जो आहे 8, इथे एक मार्क करायचा आहे.
आणि आपल्याला इथे गोल राऊंड जो आहे तो या पद्धतीने असा देऊन घ्यायचा आहे. हा झाला आपला पुढचा मोंडा. आता आपल्याला सेम तसंच मागील मोंड्यालाही करायचं आहे. छातीचा चौथा भाग 8, 5चा मध्ये 2.5 आणि हा मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. हे पहा अशा प्रकारे दिलेला आहे. आता आपल्याला कमरेच्या साईडने अर्धा इंच आतमध्ये घ्यायचा आहे. फक्त कमरेच्या साईडने इथपर्यंत घेतलेला आहे. पाठीमागील आणि पुढचाही आपल्याला सेम घ्यायचा आहे. हे पहा अशा प्रकारे पुढचाही आपण घेतलेला आहे. आता आपल्याला पाठीमागील गळ्याची उंची जी आहे ती तुम्हाला याची डिझाईन मी अपलोड करणार आहे, तिथे तुम्हाला समजणार. तर हे आपण साईडला असाच कट करून घेणार आहे. पुढच्या गळ्याची उंची जी आहे ती आपल्याला 60 टाकायची आहे. प्रिन्स कट आहे, हाईटला जास्त आहे, त्याच्यामुळे आपल्याला 60 टाकून घ्यायचे आहे. आणि इथे आपण गळा रुंदी किती घेतलेली आहे, खालच्या साईडने 2.5 घेतलेले आहे. वरच्या साईडने आपण किती घेतलेली होती, 2. कारण आपल्याला प्रिन्स कट असल्यामुळे हा आपल्याला पुढून डीप मध्ये गळा जो आहे तो आखून घ्यायचा आहे. या पद्धतीने तुम्ही गोल राऊंड ही आखून घ्यायचा आहे. हे पहा अशा प्रकारे आखून घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला 32 साईजला आडवा टक्स जो आहे तो घ्यायचा आहे 3.5. उभा टक्स घ्यायचा आहे आपल्याला 4.5. हे पहा अशा प्रकारे इथे 4.5 वर मार्किंग केलेलं आहे. तसंच आपल्याला इथल्या साईडने अर्धा इंच अंतर सोडायचं आहे आणि इथे पॉइंट मिळवून घ्यायचा आहे. हे पहा अशा प्रकारे मिळवला. आता काय करायचं आहे, आपल्याला इथे पाव इंचाचे 3 भाग करायचे आहेत. किती करायचे आहेत म्हणजे 1 2 3 ही 3 रेषा आखून घेतलेल्या आहेत. आता इथे आपल्याला 3 वर एक मार्क करायचा आहे आणि हा मधला जो पॉइंट आहे आपला, हा मधला पॉइंट इथे मिळून घ्यायचा आहे आपल्याला 3 पर्यंत. पुन्हा हाही आपल्याला शेवटचा जो पॉइंट आहे तोही आपल्याला 3 पर्यंत अशा प्रकारे मिळून घ्यायचे आहे. याने काय होतं की तुमचा पफ जो आहे तो खूप छान मध्ये येतो. हा कपडा आपल्याला कट करून टाकायचा आहे. तसंच आपल्याला हा कपडा किती गेलेला आहे आपला कट करून टाकण्यासाठी, 1.25 गेलेला आहे. आपल्याला इथे किती घ्यायचा आहे, 1.25. आता हा आपला कपडा किती गेलेला आहे, 1.25. शिलाईसाठी आपल्याला किती लागणार आहे, अर्धा इंच. तर टोटल आपल्याला इथे उंची इकडे टक्स किती घ्यायचा आहे, 1.25. किती घ्यायचा आहे टोटल इथे 1.25, म्हणजे आपला आहे असं मार्जिन राहणार आहे. तसंच आता इथे घ्यायचं आहे आपल्याला, हा 3.5चा पॉइंट आहे. या पॉइंट पासून आपल्याला 1.5 इंच इथे मार्क करायचा आहे आणि हा 1.5 इंच जो आहे तो आपल्याला इथे पुढे एक्स्ट्रा घ्यायचा आहे. हे पहा इथे घ्यायचा आहे. आता काय करायचं आहे, हा पॉइंट आपण घेतलेला आहे, हा मधली जी रेषा आहे आपली अशा प्रकारे इथपर्यंत आणलेली आहे. आता इथून तुम्हाला थोडासा असा गोल आकार मध्ये असा शेप द्यायचा आहे. हे पहा अशा प्रकारे हलक्या हाताने शेप द्यायचा आहे. आणि आता आपल्याला हा पॉइंट इथे मिळून घ्यायचा आहे. हे पहा अशा प्रकारे आपण इथे हा पॉइंट जो आहे तो मिळवून घेतलेला आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला हा पाठीचा भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि हा पुढचाही आपल्याला कट करून घ्यायचा आहे. हे पहा अशा प्रकारे हा आपण आता मधला पॉइंट जो आहे तो कट करून टाकायचा आहे. इथला भाग कट करायचा आहे आपल्याला, हा भाग कट करायचा आहे. हे पहा अशा प्रकारे हा कट केलेला आहे.
आता इथे आपण छोटासा असा व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे शेप मध्ये। हे पहा अशा प्रकारे हा कट झालेला आहे आपला प्रिन्स कट ब्लाउज जो आहे तो। आता हाच पॅटर्न ठेवून आपण हा ब्लाउज कट करून घेणार आहे, कारण आपल्याला प्रिन्स कट बाही जे आहे ते आपल्याला अस्तर लावायचं नाहीये, बाहीला आहे असे आपण घ्यायचे आहे। हे पहा अशा प्रकारे आपण 4 पदरी करून घेतलेली आहे। आता आपल्याला बाहीची लांबी टाकून घ्यायची आहे, तर 10.5 तयार बाही पाहिजे आहे आणि अर्धा इंच आपल्याला शिलाईसाठी लागणार आहे। तर मी इथे आपल्याला हा जो काट आलेला आहे तो सोडून आपल्याला इथे व्यवस्थित 10.5 आणि 11 इथे 11.5 वर मार्किंग करणार आहे। हाईटला खूप असल्यामुळे ही 11.5 वर मार्किंग केलेली आहे। तसंच आपल्याला छातीचा चौथा भाग किती आहे आपला 8 मध्ये अर्धा इंच मिळून आपल्याला 8.5 ची घडी घ्यायची आहे। पण आता इथे कपडा जो आहे तो 8 होत आहे, नंतर इथे आपण एक्स्ट्रा अर्धा इंच तुमचं याच्यामध्ये मॅचिंग होऊन जातं। मार्जिंग मध्ये आपण मार्जिंग जे आहे ती खूप सारी घेतलेली असते, त्याच्यामुळे आता इथे 3 घेतलेला आहे। 3चे 3 भाग करायचे आहेत आपल्याला 1-1 इंचाचे। कॅप हाईट किती घेतलेली आहे आपण 3। आता इथून घ्यायचे आहे आपल्याला 2 इंच मार्जिंग साठी। तसंच आपल्याला इथे हा पहिला जो 1 इंचाचा पॉइंट आहे तिथून आपल्याला अशा प्रकारे आखून घ्यायचा आहे। तसंच आपल्याला पुढचाही व्यवस्थित असा फिश आकार आखून घ्यायचा आहे या पद्धतीने। तसंच आपल्याला दंड घ्यायचा आहे 5 आणि 5 पासून 2 इंच आपल्याला मार्जिंग साठी। हा पॉइंट इथे मिळून घ्यायचा आहे आणि हा पॉइंट जो आहे तो आपला इथे मिळून घ्यायचा आहे। आता याच्यावर तुम्हाला उमटून दिसणार नाही, कारण इथे नेट असल्यामुळे आता हा आपण कट करून घेऊ। तर अगोदर हा पाठीमागलचा मोंड्याचा भाग आहे तो कट करायचा आहे, नंतर आपल्याला पुढचा कट करून घ्यायचा आहे। नेहमीप्रमाणे आपल्याला अशा प्रकारे बाहीची कटिंग करत असतात। हे पहा आता आपण हा इथून कट करून घेऊ। हे पहा आता ओपन बाही करायची आहे आणि याला फिश आकार पुढचा भाग जो आहे तो आपल्याला देऊन घ्यायचा आहे। हे पहा अशा प्रकारे बाही झालेली आहे। आता आपण काय करणार आहे, हा पाठीचा भाग जो आहे तो आणि पुढचे पार्ट जो आहे ती या पीसवर ठेवून घेणार आहे। आणि हे आपण व्यवस्थित असे पार्ट जे आहेत ते ठेवून घ्यायचे आहेत आणि हे आपण कट करून घेणार आहेत। हे पहा अशा प्रकारे आपण हा पूर्ण ब्लाउज जो आहे तो कट केलेला आहे। तर याची बॅकची डिझाईन जी आहे ते अस्तरला आपण डिझाईन बनवणार आहेत। तर मधल्या अस्तरच्या ब्लाउजची डिझाईन आहे। तर नक्की पुढचा व्हिडिओ जो आहे तो पाहायला विसरू नका। तर या पद्धतीने आज 32 साईजचा प्रिन्स कट ब्लाउज आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग केलेला आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला आवडला असला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि काही ब्लाउज बद्दलचे प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकतात। भेटूत पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।